नको आता लय झाला आता बस झाला. आपल्या सोबत राठोड मॅडम आहे. म्हणजे या ठिकाणी शिक्षकांच्या प्रतिकृती सुद्धा सादर करण्यात आलेल्या आहे. कारण शिक्षकांना सुद्धा यापासून प्रेरणा मिळत असते, इतर शिक्षकांना, आणि त्याच्यापासून इतर शिक्षक शिकत असतात. आपल्यासोबत राठोड मॅडम आहे. तर मॅडम आपलं नाव काय? शीतल राठोड, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एरली. तर आपल्या प्रोजेक्टचा उद्देश काय आहे म्हणजे थोडक्यात सांगू शकता? मुलांच्या संकल्पना क्लिअर होण्यासाठी, मुलांना लवकर म्हणजे समजण्यासाठी. शिक्षण पद्धती सुलभ व्हावी, अध्यापन पद्धती एक प्रकारची. म्हणजे तुम्ही तुमचं लेट झालेलं आहे, सायकोलॉजिकली तुम्ही म्हणजे शास्त्रीय पद्धतीने घेतलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही म्हणजे याबद्दल जे शिकवत होते बाकीचे जे शिक्षक शिकवतात त्याच्यात आणि याच्यात फरक काय? तर याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षात फुलाचं आपण हे घेऊन कार्यात्मक पद्धतीने मुलांना सांगू शकतो, चर्चात्मक घडू शकतो. त्याचबरोबर मुलांना शब्दकोडे देऊन सुद्धा आपण सांगू शकतो, फ्लोचार्टद्वारे सुद्धा सांगू शकतो. त्यामुळे तो विषय घटक सहज त्यांच्या लक्षात येऊ शकतो. शॉर्टकट मध्ये म्हणजे काही शिक्षक कवितेच्या माध्यमातून सुद्धा शिकवतात, कविता लोककलेच्या गीताच्या माध्यमातून सुद्धा शिकवतात. तर आपल्या पद्धतीतून बरं ही जी पद्धत आहे तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवली का? म्हणजे लोकगीत नाही म्हणजे ही जी आपण इथं प्रतिकृती सादर केलेली आहे या पद्धतीचा आपण आपल्या शाळेत याचा एक्सपेरिमेंट झालेला आहे ना मुलांना शिकवत असताना वगैरे, त्यांना लवकर समजायला सोपं झालंय. तर याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगू शकता का? हा फुलांचे भाग आहे. फुलांचा हा जो काय कॅलक्स आहे, करोला आहे. त्याच्यानंतर जो या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेट्स असतात, अँड्रोशियम गायनोशियम आहे, जेणेकरून फर्टिलायझेशन होत असताना हे पार्ट त्यामध्ये सहभागी होत असतात आणि याच्यातूनच फळांची आणि फळानंतर बियांची निर्मिती होत असते. आणि हे फुलांचे भाग आहेत. त्याचा ट्रान्सफर सेक्शन केल्यानंतर फूल आपल्याला अशा प्रकारे दिसतो आणि व्हर्टिकल सेक्शन घेतला तर फूल असा दिसेल. फुलाचे भाग आणि ठीक आहे मग धन्यवाद. तर या ठिकाणी फुलांची इंग्रजी नाव जरी दिलेली आहे. मॅडम तुमचं BSc आहे, सब्जेक्ट झुलॉजी, मॅथ फिजिक्स म्हणजे झुलॉजीचा विषय. बरं ठीक आहे, खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि या पद्धतीनं सर्वांनी शिकवावं.